Hello friends, I Professor Malini Adhav once again welcome you all in the classroom of TYBA Special English. The title of our subject is The Study of English Language. Today I am going to introduce you with the syllabus of this SEM. This is the syllabus of 6th SEM, that is the last SEM of your study. मित्रांनो, कोविड-19च्या प्रभावामुळे पुन्हा एकदा आपण ऑनलाईन टीचिंगला सुरुवात करीत आहोत आणि आपल्या ह्या शेवटच्या सेममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या कोर्सचं नाव आहे DSC4 इंग्लिश बी सेम 6. द टायटल ऑफ आवर पेपर इज द स्टडी ऑफ इंग्लिश लँग्वेज. की जुना अभ्यासक्रम जो होता त्याच्यामध्ये याला S4 स्पेशल पेपर 4 असं नाव होतं आणि आता डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह कोर्स इट इज 4th कोर्स अँड द टायटल ऑफ धिस कोर्स इज द स्टडी ऑफ इंग्लिश लँग्वेज. मित्रांनो, गेल्या टर्मला आपण ह्या विषयामध्ये इंग्लिश लँग्वेजचं स्ट्रक्चर कसं असतं त्याचा अभ्यास केला आहे आणि त्याच्याच पुढचा अभ्यास आज आपण करणार आहोत. सुरुवातीला मी तुम्हाला याचा सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम समजून देते. ह्या अभ्यासक्रमामध्ये 3 युनिट फक्त तुम्हाला अभ्यासायचे आहेत. द फर्स्ट युनिट इट इज लँग्वेज, द सेकंड युनिट इट इज ऑफ मॉर्फोलॉजी अँड थर्ड युनिट इट इज ऑफ लेक्सिस अँड सिंटॅक्स. लँग्वेज म्हणजे लँग्वेज ओरिएंटेशन. यात आपल्याला फक्त 2 युनिटचा अभ्यास करायचा आहे. द फर्स्ट युनिट इज स्टँडर्ड अँड नॉन स्टँडर्ड इंग्लिश. स्टँडर्ड म्हणजे की जी अगदी प्रमाणित आहे, चांगली आहे, उच्च प्रतीची आहे, उच्च प्रतीची इंग्लिश. आणि नॉन स्टँडर्ड म्हणजे जिला आपण की स्टँडर्ड नाही म्हणजे सर्वसामान्य भाषा, की एक स्टँडर्ड प्रमाणित भाषा आणि अप्रमाणित भाषा असं आपण त्याला म्हणू शकतो. तर स्टँडर्ड इंग्लिश आणि नॉन स्टँडर्ड इंग्लिश हे नेमकं काय, त्याचा वापर कुठे होतो, कसा होतो, याचा अभ्यास आपण करणार आहोत. नंतर लँग्वेजमधलं दुसरं युनिट जे आहे ते दुसरं युनिटचं टायटल आहे ब्रिटिश, अमेरिकन अँड इंडियन इंग्लिश. बघा, तुम्हाला वाटत असेल की इंग्लिश ही एकच आहे, पण भाषा ही नेहमी बदलती असते. गेल्या टर्मला मी तुम्हाला व्हरायटीज ऑफ इंग्लिश शिकवल्या होत्या. त्याच्यामध्ये स्टँडर्ड इंग्लिशचे आपण 3 नॅशनल स्टँडर्ड करू शकतो, की देशानुसार भाषा जी आहे त्याची व्हरायटी बदलत जाते. जी भाषा ब्रिटनमध्ये बोलली जाते त्या स्टँडर्ड भाषेला आपण ब्रिटिश इंग्लिश किंवा ब्रिटिश रिसिव्ड प्रोनाऊन्सिएशन असं म्हणतो. आणि अमेरिकेमध्ये जी इंग्लिश बोलली जाते त्याला अमेरिकन इंग्लिश असं म्हटलं जातं. इंडियामध्ये जशी इंग्लिश बोलली जाते त्याला इंडियन इंग्लिश असं म्हटलं जातं. आता हे एकमेकांपासून खूप वेगळे आहे का? नाही. कॉमन कोअर जो आहे की त्याचे सर्वसामान्य फीचर्स हे सगळीकडे सारखे आहेत, परंतु थोड्याफार फरकाने प्रोनाऊन्सिएशनमध्ये, ग्रामरमध्ये, व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दांच्या वापरामध्ये त्याच्यात काही फरक असतात. तर ते डिफरन्सेस आपण बघणार आहोत. तर ह्या युनिटमध्ये आपण बघू ब्रिटिश इंग्लिशची वैशिष्ट्ये काय आहे, अमेरिकन इंग्लिश ब्रिटिशपेक्षा कशी वेगळी आहे आणि इंडियन इंग्लिश ही ब्रिटिश आणि अमेरिकनपेक्षा कशी वेगळी आहे हे आपण पाहणार आहोत. सेकंड युनिट इट इज कॉल्ड ॲज मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी हा असतो शब्दांचा अभ्यास, की शब्द नेमके कसे बनवले जातात, शब्दांची रचना कशी असते, शब्दांचा वापर कसा केला जातो, याचं जे शास्त्र असतं, भाषेचा हा जो विभाग असतो याला म्हणतो आपण मॉर्फोलॉजी. तर गेल्या टर्मला पण मी तुम्हाला मॉर्फोलॉजी शिकवली होती. आता आपण मॉर्फोलॉजीचा बेस पाहणार आहोत. तर याच्यात सगळ्यात आधी आपण बघणार आहोत द युनिट फर्स्ट इन मॉर्फोलॉजी इट इज मॉर्फिम. मॉर्फिम म्हणजे शब्दाचं सगळ्यात छोटं रूप. तर हे शब्दाचं सगळ्यात छोटं रूप कसं असतं ते आपण बघणार आहोत. आणि याचे काही प्रकार आहेत. त्या प्रकारांमध्ये येतं फ्री मॉर्फिम अँड बाउंड मॉर्फिम. फ्री म्हणजे स्वतंत्र मॉर्फिम, की ज्या मॉर्फिममुळे स्वतंत्रपणे एखादा शब्द बनवला जातो त्याला आपण म्हणतो फ्री मॉर्फिम. आणि बाउंड मॉर्फिम म्हणजे ज्या मॉर्फिममुळे ज्या शब्दाच्या सगळ्यात छोट्या अशा शब्दामुळे स्वतंत्र असा शब्द येऊ शकत नाही, तो शब्द दुसऱ्या कुठल्या तरी शब्दाला जोडून मग नवीन शब्द तयार होतो, त्याला म्हणतो आपण बाउंड मॉर्फिम. त्याचबरोबर मॉर्फिमचे काही प्रकार आहेत, त्याला अलोमॉर्फ असं म्हणतं. अलोमॉर्फ म्हणजे हे मॉर्फिमच असतं पण त्याच्या काही व्हरायटीज असतात. हे सगळे प्रकार मी तुम्हाला शिकवणार आहे.
आणि त्यानंतर मॉर्फोलॉजीमधला दुसरा आणि महत्त्वाचा टॉपिक आहे, त्याला म्हणतात प्रोसेसेस ऑफ वर्ड फॉर्मेशन. फॉर्मेशन म्हणजे बनवणं, वर्ड फॉर्मेशन म्हणजे शब्द बनवणे, की भाषेमध्ये शब्द कशा पद्धतीने बनवले जातात, त्याच्या काही प्रोसिजर्स आहेत, त्याच्या काही प्रक्रिया आहेत. तर त्या वेगवेगळ्या प्रक्रियांद्वारे आपण वेगवेगळे शब्द बनवत असतो. तर अशा ह्या प्रक्रिया किती आहेत, काय आहेत आणि कशा पद्धतीने त्या प्रक्रियांमधून शब्द बनवले जातात याचा अभ्यास आपण करणार आहोत. याच्या 3 मेजर प्रोसेसेस आहेत आणि बाकीच्या 7-8 मायनर प्रोसेसेस आहेत. अशा तुम्हाला एकूण 10-11 प्रोसेसेस ऑफ वर्ड फॉर्मेशन मी शिकवणार आहे. तर याच्यामध्ये मेजर फॉर्मेशनच्या पद्धती आहेत ॲफिक्सेशन. ॲफिक्स म्हणजे एका मुख्य शब्दाला जोडून दुसरं आपण त्याला प्रत्यय किंवा उपपद म्हणतो मराठीमध्ये, ते लावायचं आणि नवीन शब्द तयार करायचा, याला म्हणतात ॲफिक्सेशन. तर ह्या ॲफिक्सेशनमध्ये 2 असतं, एकाला म्हणतात प्रेफिक्सेशन आणि दुसऱ्याला म्हणतात सफिक्सेशन. ॲफिक्सेशन म्हणजे प्रेफिक्सेशन म्हणजे मूळ शब्दाच्या आधी प्रत्यय लागून जो शब्द तयार होतो त्याला म्हणतात प्रेफिक्सेशन, आणि मूळ शब्दाच्या नंतर जो प्रत्यय लागतो त्याला म्हणतात सफिक्सेशन. त्याच्यानंतर आहे कन्व्हर्शन. कन्व्हर्शन एकच शब्दाचं रूपांतर हे दुसऱ्या शब्दात केलं जातं. म्हणजे नाम असेल तर त्याचं विशेषण केलं जातं, विशेषण असेल तर त्याचं ॲडव्हर्ब केलं जातं वगैरे, याला म्हणतात कन्व्हर्शन. शब्द तसाच्या तसा राहतो, याच्यात काही आपण नवीन ॲड करत नाही, फक्त त्याचं फंक्शन जे आहे ते बदलतो. नावाचं नेम असेल की नाऊन असेल तर त्याचं व्हर्ब करायचं, व्हर्ब असेल तर त्याचं नाऊन करायचं, नाऊन असेल तर त्याचं ॲडजेक्टिव्ह करायचं, ॲडजेक्टिव्ह असेल तर ॲडव्हर्ब करायचं, याला म्हणतात कन्व्हर्शन, रूपांतर. त्याच्यानंतर तिसरी मेजर प्रोसेस आहे त्याला म्हणतो आपण कंपाऊंडिंग. कंपाऊंड म्हणजे मिश्रण, 2 वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आणून त्याच्यापासून नवीन गोष्ट बनवणे, त्याला म्हणायचं कंपाऊंडिंग. त्याच्यात हे कंपाऊंडिंग कसलं असणार आहे, शब्दांचं. बघा, पहिल्यांदाही तुम्हाला सांगितलं की ॲफिक्सेशनमध्ये सुद्धा एक मूळ शब्द असतो आणि दुसरे प्रत्यय किंवा उपपद असतात आणि त्यांना एकत्र जोडून आपण त्यांच्यापासून नवीन शब्द मिळवत असतो. तर म्हणून त्याला ॲफिक्सेशन असं म्हटलं जातं. पण कंपाऊंडिंग हे ॲफिक्सेशनपेक्षा वेगळं असतं. याच्यात 2 मूळ शब्द, 2 किंवा 3 मूळ शब्द एकत्र आणून त्यांच्यापासून नवीन वर्ड बनवला जातो, त्यावेळी त्याला म्हणतात कंपाऊंडिंग. ह्या 3 ज्या आहेत त्या तुमच्या मेजर प्रोसेसेस ऑफ वर्ड फॉर्मेशन आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये काही मायनॉर प्रोसेसेस आहेत. मायनर आणि मेजरमध्ये काय फरक, की मेजर म्हणजे जास्तीत जास्त शब्द ज्या प्रोसेसेसने बनवले जातात त्यांना म्हणतात मेजर प्रोसेसेस, आणि मायनर म्हणजे की कमी प्रमाणात ज्या प्रोसेसने शब्द बनवले जातात त्याला म्हणतात मायनॉर प्रोसेसेस. तर याच्यामध्ये आहे तुमचं क्लिपिंग, ब्लेंडिंग, रिडुप्लिकेशन, ब्लॅक फॉर्मेशन, ॲक्रोनिमी, कॉइनिंग, असे हे सगळे प्रकार आहे. तर याच्यामध्ये क्लिप म्हणजे तोडणे, की मोठा शब्द असेल तर त्याला तोडून तो शॉर्ट केला जातो, त्यावेळी त्याला म्हणतात क्लिपिंग. आणि बरेचसे आपण बोलीभाषेमध्ये क्लिपिंगचा वापर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर करत असतो, की सगळे मोठे शब्द जसेच्या तसे वापरत नाही. कोणाचं नाव असेल तर ते आपण क्लिप करतो, छोटंसं करून घेतो आणि मग वापरतो. ब्लेंड म्हणजे मिश्रण. बघा, कंपाऊंड आणि ब्लेंड याच्यामध्ये फरक आहे. कंपाऊंडमध्ये मूळ शब्द जसेच्या तसे ठेवले जातात आणि त्यांच्यापासून नवीन वर्ड तयार केला जातो. तर ब्लेंडिंगमध्ये काय केलं जातं, की 2 वेगवेगळे शब्द घेतले जातात, त्यांना आधी क्लिप केलं जातं आणि मग त्यांना एकत्र आणलं जातं. म्हणजे 2 मोठे शब्द असतील, पहिला शब्द असेल तर त्याच्यातला मागचा भाग कापून टाकायचा, दुसरा शब्द असेल त्याचा पुढचा भाग कापून टाकायचा आणि हे कापलेले दोन्ही वर्ड एकत्र जोडून त्याच्यापासून तिसरा वर्ड बनवायचा, याला म्हणायचं ब्लेंडिंग. त्यानंतर त्याच्यामध्ये रिडिप्लिकेशन, की काही शब्द जे असतात ना त्याच्यात रिपिटेशन केली जाते. आता फॉर एक्झाम्पल ट्रिंग ट्रॉंग, क्रिस क्रॉस, किट कॅट, बीट बॅट. तर हे जे सगळे आहेत याच्यामध्ये रिडुप्लिकेट म्हणजे एकच शब्द जो आहे तो पुन्हा डुप्लिकेट केला जातो, पुन्हा रिपीट केला जातो आणि त्याच्यापासून काही शब्द बनवले जातात, त्याला म्हणतात रिडुप्लिकेशन. त्यानंतर त्याच्यामध्ये असतं बॅक फॉर्मेशन. बॅक फॉर्मेशन म्हणजे मुळात प्रोसिजर अशी असते की एखादा शब्द जो असतो तो व्हर्ब असतो आणि त्या व्हर्बपासून त्याचं नाऊन बनवलं जातं, पण कधी कधी नाऊनपासून व्हर्ब बनवलं जातं, म्हणजे ही मागून होणारी प्रक्रिया आहे, म्हणून याला म्हणतात बॅक फॉर्मेशन. तर ह्या अशा सगळ्या प्रोसिजर्स मी तुम्हाला मॉर्फोलॉजीमध्ये शिकवणार आहे. अगदी इंटरेस्टिंग आहे आणि सहज लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे.
नंतर आपलं थर्ड युनिट आहे. आवर थर्ड युनिट इट इज लेक्सिस अँड सिंटॅक्स. आता लेक्सिक्स म्हणजे काय? शब्द. बघा, मॉर्फोलॉजीमध्ये पण आपण शब्दांचाच अभ्यास करतो, पण मॉर्फोलॉजीमध्ये शब्द कसे बनवतात हे आपण शिकतो. आणि लेक्सिसमध्ये ग्रामॅटिकली शब्दांचा वापर कसा केला जातो त्याला म्हणतात लेक्सिस. आणि सिंटॅक्स म्हणजे वाक्याचं शास्त्र, की ज्याच्यामध्ये वाक्याची रचना कशी केली जाते, वाक्यांमध्ये शब्द कसे वापरले जातात याचा अभ्यास केला जातो. तर वाक्यरचनेचं जे शास्त्र असतं त्याला म्हणतात सिंटॅक्स. तर आपलं थर्ड युनिट आहे लेक्सिस अँड सिंटॅक्स, म्हणजे ग्रामर आणि वाक्य, की शब्दांचा ग्रॅमॅटिकली वापर कसा केला जातो आणि वाक्यरचना कशी केली जाते याचा अभ्यास आपल्याला ह्या थर्ड युनिटमध्ये करायचा आहे. अर्थातच त्याच्यात 2 सब युनिट आहे. पहिला आहे लेक्सिस म्हणजे शब्द. तर आता ह्या शब्दांचा आपण व्होकॅब्युलरीच्या दृष्टीने विचार करू. व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दांचा वापर, शब्दांचा संग्रह, त्याला म्हणायचं व्होकॅब्युलरी. तर हे व्होकॅब्युलरीचे काही टाईप्स आहेत. फॉर एक्झाम्पल सिम्पल अँड कॉम्प्लेक्स, फॉर्मल अँड कलोक्वियल. सिम्पल म्हणजे साधे शब्द आणि कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचे शब्द. आता फॉर्मल म्हणजे जेव्हा आपण एखादं लेक्चर देत असतो, भाषण देत असतो, काहीतरी लिहित असतो, तेव्हा आपली लँग्वेज जी असते ती फॉर्मल असते, औपचारिक असते. तिथं जे रूढ शब्द असतात तेच वापरले जातात. आणि कलोक्वियल म्हणजे संभाषणात्मक. बघा, आपली भाषा लिहिताना वेगळी असते आणि बोलताना वेगळी असते. फॉर्मल लँग्वेज वेगळी असते आणि इनफॉर्मल वेगळी असते. की जेव्हा आपण ऑफिशियली एखादं लेक्चर देत असतो, कुणाशी तरी ऑफिशियली बोलत असतो, त्यावेळी आपण फॉर्मल लँग्वेज वापरतो. परंतु जेव्हा आपण अगदी फ्रेंडली बोलत असतो, घरगुती बोलत असतो, त्यावेळी आपली भाषा जी आहे, संभाषणात्मक भाषा जी आहे, ती आपल्या रिटन लँग्वेजपेक्षा किंवा फॉर्मलपेक्षा वेगळी असते, ती इनफॉर्मल असते. तर हे शब्द जे आहेत ते सुद्धा आपण वेगळे वापरतो. बघा, तुम्ही 2 मित्र जर बोलत असणार ना, तर तुमचा शब्दांचा वापर वेगळा असतो. आणि जर तुम्ही तुमच्या टीचर्सशी बोलत असाल ना, किंवा एखाद्या बँकेत गेलात तिथं ऑफिसरशी बोलताय, एखाद्या ऑफिसात गेलात तिथे एखाद्या ऑफिसरशी बोलतायत, तर त्यावेळी तुमची शब्दांची निवड ही वेगळी असते, ती फॉर्मल निवड असते. आणि संभाषणात्मक वेळे आपण वेगळे शब्द वापरतो. तर याला म्हणतात टाईप्स ऑफ व्होकॅब्युलरी, की जे 2 टाईप्स बघायचे आहेत आपल्याला, सिम्पल अँड कॉम्प्लेक्स म्हणजे साधी सरळ आणि गुंतागुंतीची, आणि दुसरी फॉर्मल अँड कलोक्वियल म्हणजे औपचारिक आणि संभाषणात्मक. त्यानंतर लास्ट युनिट आहे आपला सिंटॅक्स म्हणजे की ज्याच्यामध्ये वाक्यरचना करताना जे शब्द वापरले जातात त्या शब्दांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये फक्त 2 युनिट बघायचे आपल्याला, डिटर्मिनर्स आणि व्हर्ब फ्रेज. डिटर्मिनर म्हणजे डिटरमाइन म्हणजे काहीतरी निश्चित करणे. तर डिटर्मिनर म्हणजे असे शब्द की जे निश्चित करतात. आता फॉर एक्झाम्पल धिस, दॅट, दीज, दोज, हिअर, देअर, वन, टू, हे काय की हे डिटरमाइन करतायत सगळे. डिमॉन्स्ट्रेटर, डिटर्मिनर्स असतात हे. आणि दुसरं व्हर्ब फ्रेज म्हणजे काय? बघा, वर्ड आणि फ्रेज एक फरक आहे. वर्ड म्हणजे एकच शब्द, आणि जेव्हा एकापेक्षा 2 शब्द आपण एकत्रपणे वापरतो त्यावेळी त्याला फ्रेज असं म्हटलं जातं. फ्रेज म्हणजे शब्दांचा समूह. आणि व्हर्ब फ्रेज म्हणजे की एखाद्या वाक्यातलं क्रियापद तयार करताना आपण एकापेक्षा जास्त शब्द वापरतो त्यावेळी आपण त्याला व्हर्ब फ्रेज म्हणतो. तर ह्या व्हर्ब फ्रेजचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो, असं सुटसुटीत असा अभ्यासक्रम आहे. नवीन काहीतरी शिकायला मिळतं याचा आपल्याला आनंद आहे. तर हे आहे तुमचं सिलेबसचं सगळं स्ट्रक्चर. मला वाटतं आपल्याला हे कळालं असेल. आणि आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण आता सरळ आपल्या पहिल्या युनिटला सुरुवात करणार आहोत. आणि ह्या सिलेबसचा फोटो मी तुम्हाला टाकलेला आहे, ते बघा. आणि त्यानंतर प्रत्येक लेक्चरनंतर मी तुम्हाला नोट्स टाकणार आहे, माझ्या स्वतः लिहिलेल्या, तयार केलेल्या. त्या सगळ्या तुम्ही अभ्यासा. काही अडचण आली तर केव्हाही मला कॉल करून आपण आपल्या अडचणी विचारू शकतात. आपल्याला जे समजलं नसेल ते समजून घेऊ शकतात. आपल्या सगळ्या शंकांचं स्वागत आहे. तुम्ही मला जर प्रश्न विचारले तर मला खरंच आनंद होईल की आमची मुलं अलर्ट आहेत आणि त्यांना अभ्यासात जाणून घेण्यात रस आहे. आणि मग ती गोष्ट आम्हालाही ऊर्जा देणारी ठरते. ओके, देन बाय. वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ.